एकनाथजी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक सांगते की आम्ही जे प्रश्न विचारतो त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही उत्तर देता, पण अनेकदा आम्हाला कळतच नाही की आम्हाला उत्तर मिळालं की नाही. त्यामुळे आजच्या मुलाखतीत सरळ प्रश्न आहेत, सरळ उत्तरं द्यावीत अशी विनंती आहे. मी सरळ माणूस आहे. तुमची ओळखच मुळात आता इन्फ्रामॅन म्हणून झालेली आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रासाठीचं तुमचं व्हिजन काय आहे? मिसिंग लिंक म्हणजे मुंबई पुण्याचा प्रवास 40 मिनिटांनी सोपा होणार आहे. तुम्ही सुरुवातच त्याच्याने करतो मी. त्याच्यामुळे प्रदूषण, अपघात, इंधन वाचेल, वेळ वाचेल आणि घाटातला प्रवास टनेलमधून करणार. त्यामुळे मुंबई पुणेकरांना एक महाराष्ट्र दिनाचं एक भेट उद्या आम्ही देतोय. याचा आनंद आहे. फार चॅलेंजिंग आणि टफ असा प्रकल्प होता आणि आज आपण पाहतोय अटल सेतू केलाय, कोस्टल रोड वर जातोय आपण. समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला. आता आपण याच्यामध्ये असे मिसिंग लिंक सारखे अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेत. वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, वाढवण पोर्ट, तिथून नाशिकला जोडतोय. इथं नव्या मुंबईत एअरपोर्ट झालाय. तिसरी मुंबई तिथं करतोय आपण. अटल सेतू पूर्वी आपण नव्या मुंबईत जाण्यासाठी 1.5 तास लागायचा, आता फक्त 20 मिनिटात नवी मुंबईमध्ये पोहोचतोय. एअरपोर्टला पोहोचतोय. मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रोनी जोडतोय. तिथे जे तिसरी मुंबई आपण दृष्टिक्षेपात आहे तिथं एडू सिटी, मेडी सिटी, एरो सिटी, स्पोर्ट सिटी, मोठमोठ्या शैक्षणिक संस्था येत आहेत. मोठ्या मेडिकल वैद्यकीय संस्था येत आहेत आणि एक प्रकारचं ग्रोथ हब तिथे आपण करतोय. वाढवण आपल्याला माहित आहे, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 76,000 कोटी रुपये केंद्र सरकारचे दिलेत. तिथे आपण तिसरा एअरपोर्ट करतोय आणि आता वाढवणमध्ये जो पोर्ट होतोय तो भारतातला नंबर 1चा पोर्ट होतोय. डीप ड्राफ्ट असल्यामुळे मोठे वेसल्स येतील, लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपण आता बांद्रा वर्सोवा सीलिंग करतोय. वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार आणि विरार ते जे आपला अहमदाबादचा रोड आहे मुंबई वडोदरा, त्याला कनेक्ट करतून वाढवण पर्यंत. मुंबई अलिबाग पर्यंत आपण या कॉरिडॉरने जातोच आहे. आता अलिबाग ते सिंधुदुर्ग, कोकण, आता कोकणाचा तो ऐतिहासिक रस्ता जो आहे नॅशनल मुंबई गोवा, आता ग्रीनफील्ड रस्ता करतोय आम्ही. कोस्टल रोडचं तर काम सुरू झालं. 7 खाड्यांवरचा पूल, दाभोळ वगैरे ते काम चालू आहे. MSRDC करते. आता ग्रीनफील्ड करतोय, थेट ऍक्सेस कंट्रोल अलिबाग ते डायरेक्ट पात्रा देवी. किती प्रकल्प सांगू तुम्हाला. आमचं एक शॉर्टकट मध्ये सांगतो मी तुम्हाला. जसं मुंबईमध्ये कोस्टल रोड, अटल सेतू,
मेट्रोची कामं थांबली होती. मी मुख्यमंत्री झाल्यावरती मेट्रोची कामं सगळे स्टे, स्पीड ब्रेकर, स्टे स्थगिती हटवून टाकली. मेट्रो 3 सुरू केला, कारशेड सुरू झालं. मेट्रोचं फेज वाईज आम्ही उद्घाटन करतोय. प्रधानमंत्री महोदय येऊन गेले, परवा देखील मुख्यमंत्री आणि आम्ही केले. ठाण्यातली मेट्रो लूप करतोय आपण. आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट जास्त असल्यामुळे तो विसरायला होत आहे.